रायगड जिल्ह्यातील महाड येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ पार पडला। या कार्यक्रमाचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। देशाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा विजय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। आज खरोखर आमच्या सर्वांकरताच ही अतिशय एक प्रकारे मानाची गोष्ट आहे की महाड इथल्या या न्यायालयाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळाली, ज्याचा उल्लेख झाला की ही स्वराज्य भूमी आहे। छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं ज्या रायगडावरनं स्वराज्याची नांदी दिली, त्या भूमीमध्ये आणि छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता आई जिजाऊ माँसाहेब यांची जिथे समाधी आहे, अशा पवित्र भूमीमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आहोत। पण त्याच वेळी ही क्रांतीभूमी देखील आहे, ही समता भूमी देखील आहे। खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं केलेलं आंदोलन हे केवळ पाण्याचं आंदोलन नव्हतं, तर या आंदोलनाने या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलली, अशा प्रकारचं आंदोलन होतं। कारण आपल्याला ही माहिती आहे की समाजामध्ये ज्या काळामध्ये कुरीती तयार झाल्या होत्या, आणि एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काही असेल तर ते अस्पृश्यता आहे। आणि अशा प्रकारची अस्पृश्यता ज्यावेळेस समाजामध्ये मान्यता पावली होती, मनुष्य मनुष्याला त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवत होता, त्यावेळी समतेची क्रांती घडवण्याकरता खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हा लढा उभारला आणि सत्याग्रह आणि कायदेशीर लढा अशा दोन्ही फ्रंटवर त्यांनी त्या ठिकाणी हा लढा उभारला। आणि शेवटी जो विजय मिळाला, मला असं वाटतं की तो विजय हा केवळ बाबासाहेबांचा नव्हता, तर आमच्या भारताचा तो विजय होता, भारतातल्या सांस्कृतिक परिवर्तनाचा तो विजय होता। आणि म्हणूनच ही भूमी जी आहे ती मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची भूमी आहे। आणि म्हणून मागच्या काळामध्ये गवई साहेबांनी आणि आम्ही हे ठरवलंच होतं की इथला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व लोक निश्चितपणे येऊ। खरं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अनेक कार्यक्रमांना जायला मिळतं, अनेक ठिकाणी आपण भूमिपूजन करतो, उद्घाटन करतो, पण काही जागा अशा असतात की ज्या देशाच्या इतिहासाशी जोडलेल्या असतात। अशा इतिहासाशी आपणही जोडलं जाणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि ती संधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाली, याबद्दल खरोखर मी या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो आणि आपल्या बार काउन्सिलचे देखील आभार मानतो, आपल्या वकील संघाचे, आणि ज्यांनी पुढाकार घेतला ते आपली बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या सर्वांचं अतिशय मनापासून मी आभार मानतो।